नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी आज स्पेशल शेंगदाणे पोळी बनवणार आहे. तर त्यासाठी मी शेंगदाणे भाजण्यासाठी गॅसवर ठेवलेले आहेत. शेंगदाणे व्यवस्थित असे खरपूस भाजून घेत आहे. शेंगदाणे भाजण्यापूर्वी एक पाण्याचा हात लावलेला आहे, जेणेकरून शेंगदाण्याच्या साली पटकन निघतील. शेंगदाणे भाजल्यानंतर आपण त्याच्या साली काढून घेणार आहोत शेंगदाण्या पोळी तयार करण्यासाठी. तर माझे शेंगदाणे असे खरपूस असे भाजत आहेत. मीडियम हीटवर मी शेंगदाणे भाजून घेत आहे. तर माझ्या चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल तर प्लीज करून घ्या. बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या चांगल्या अशा चविष्ट रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. प्रमाणबद्ध रेसिपी आहेत माझ्या ह्या. मग शेंगदाणे खरपूस असे भाजून झालेले आहेत, तर मी एका ताटात काढून घेत आहे. शेंगदाणे काढून घेतलेले आहेत, तर आता ह्याची मी साल काढणार आहे. आणि एक 2 ते 3 चमचे मी तीळ पण इथे घेतलेले आहेत, खरपूस असे भाजून शेंगदाणा पोळीमध्ये, जेणेकरून ते सारण एकत्र यावं, ऑइल यावं त्याला आणि सॉफ्ट होतात पोळ्या तिळामुळे. तर एक वाटी मी शेंगदाणे साल काढून घेतलेले आहेत आणि 2 ते 3 चमचे तीळ घेतलेले आहेत. तर हे शेंगदाणे मी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहे. तर हे शेंगदाणे सगळे मिक्सरच्या जारमध्ये मी काढून घेते. त्यामध्ये तीळ पण आपण एकत्र बारीक करणार आहोत दोन्ही मिळून. आणि शेंगदाणे आणि तीळ एकत्र बारीक करून घेते. शेंगदाणे आणि तीळ व्यवस्थित बारीक झालेले आहे. तर आता मी ज्या वाटीने शेंगदाणे घेतले त्याच वाटीने पाववाटी गूळ घेतलेला आहे, तोही यामध्ये मी बारीक करून घेणार आहे, मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे गूळ आणि शेंगदाण्याचा कूट. तर 2 वेलची घेतलेले आहेत मी त्यामध्ये घालण्यासाठी. तर त्यामध्येच मी असं फिरवून घेते. तर सारण माझं तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. शेंगदाणे आणि गूळ एकत्र करून मी मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे. तर त्यामध्ये मी 2 चमचे दूध घालणार आहे, जेणेकरून हे सारण आहे हे पुरणासारखं मऊ होतं दुधामुळे. आणि आपण ज्यावेळी पोळी लाटतो ना, तेव्हा ते सारण पोळीमधून बाहेर येत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही सारण तयार करून घेऊ शकता. या सारणामध्ये दूध घातल्यानंतर असं मिक्स करायचं आणि प्लेट झाकून एक 5 ते 10 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं, जेणेकरून ते दूध पूर्णपणे सारणात मिक्स होऊन जाईल किंवा मुरेल. तर हे मी सारण बाजूला ठेवते आणि आता मी कणिक मळायला घेते. तर परात घेतलेली आहे मी, परातीत मीठ घेतलेलं आहे. आता मी ज्या वाटीनं शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच वाटीनं मी 3 वाटी कणिक घेतलेलं आहे, पीठ गव्हाचं, आणि एक छोटी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर हे कणिक मी मळून घेते आता व्यवस्थित. हे जे मी प्रमाण घेतलेलं आहे त्या प्रमाणामध्ये आपल्या सहज 25 पोळ्या होऊन जातात. आपण प्रवासासाठी सहज घेऊन जाऊ शकतो. तर माझं सारण पण तयार आहे आणि तुम्ही पाहू शकता सारण पुरणासारखं मऊ असं झालेलं आहे. सारणाचा कसा मुटका होत आहे पुरणासारखा. तर माझं सारण पण तयार झालेलं आहे आणि कणिक पण माझं तयार आहे. जास्त लूज किंवा जास्त असं घट्ट असं म्हणायचं नाही, मीडियममध्ये कणिक मळून घ्यायचं. तर मी तुम्हाला आता पोळ्या कशा प्रकारे लाटायच्या ते दाखवते. तर मी असा गोळा घेतलेला आहे मीडियम आकाराचा. त्यामध्ये आता आपण हे जे पुरण केलेलं आहे शेंगदाण्याचं सारण, ते आपण त्यामध्ये भरून घेणार आहे. अशा प्रकारे वाटी तयार करून घ्यायची. त्यामध्ये ह्या सारणाचा गोळा करून भरून घ्यायचा. अशा प्रकारे गोळा केलेला आहे मी. तर आता मी त्यामध्ये भरते. गोळा अशा प्रकारे भरायचा की जे आपण पोळी लाटताना ती फुटू नये किंवा सारण बाहेर येऊ नये. अशा प्रकारे गोळा व्यवस्थित असा तयार करून घ्यायचा, भरून घ्यायचा सारण त्यामध्ये. बघू शकता. आता ह्याच्यावर जे एक्स्ट्राचं कणिक आहे ते मी काढून घेते. अशा प्रकारे गोळा तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. त्यातनं पुरण बाहेर येत नाही आहे शेंगदाण्याचं. व्यवस्थित असा गोळा तयार झालेला आहे. आता मी दुसरा पण गोळा तशा प्रकारे तयार करून घेते.
आता दुसरा पण मी गोळा तयार केला. आता मी शेंगदाण्याची पोळी लाटून दाखवते तुम्हाला. माझं जरासुद्धा सारण बाहेर येत नाही. अलगद हाताने लाटायची पोळी, जेणेकरून हे सारण बाहेर येऊ नये. माझ्या घरातल्यांना ही पोळी खूप आवडते. सगळ्यांची फेवरेट आहे ही पोळी. तुम्ही पाहू शकता सारण सगळीकडं असं व्यवस्थित असं पसरत आहे आणि पोळीसुद्धा फुटत नाही आहे. तुम्ही सारण बनवण्याची जी टिप्स माझ्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा. अशा प्रकारे जर सारण बनवून तुम्ही शेंगदाणा पोळी केला तर तुमची शेंगदाणा पोळी जरासुद्धा फुटणार नाही. कणिकसुद्धा व्यवस्थित असं मीडियम मध्येच मळून घ्या. तर भाजून घेऊया. माझा एकीकडे चहा तयार होत आहे. आमच्या घरात चहा आणि पोळी खातात शेंगदाण्याची. तर माझी शेंगदाणा पोळी लाटून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता कुठेही फुटलेली नाही. सारण सगळीकडे व्यवस्थित पसरलेलं आहे. काठापर्यंत गेलेलं आहे सारण माझं. म्हणजे शेंगदाणा पोळी अशा प्रकारे भाजून दोन्ही बाजूने खरपूस अशी भाजून घ्यायची. पाहू शकता. मुलांच्या टिफिनला देण्यासाठी सुद्धा ही पौष्टिक अशी पोळी आहे. यामध्ये कॅल्शियम असतं, लोह असतं. शेंगदाणे हा पौष्टिक पदार्थ आहे. त्यामुळे मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा सहज देऊ शकता. अशा प्रकारे माझी शेंगदाणा पोळी झालेली आहे. आजच्या 3 ते 4 दिवस प्रवासात टिकणारी अशी ही शेंगदाणा पोळी आहे. तर माझ्या पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.